जर समजा त्यांना असं जर घोटाळा करायचं म्हणलं तर मताची जर आकडेवारीबद्दल झाली तर ते शक्य नाही. निवडणूक आयोग इतकाही म्हणजे हे होऊ शकत नाही. एखादा म्हणजे निर्णय आचारसंहिता म्हणजे एखादी योजना लागू करून त्या दिवशी आचारसंहिता लावणे, अशा थोड्याफार सत्ताधारी पक्षाचे ते ऐकू शकतात. पण इतके त्यांना म्हणजे ईव्हीएममध्ये अपारतपणे मतदानात करू शकत नाहीत मित्रांनो. आणि असं होत पण नसतंय. कारण जर असं जर झालं तर मग लोकशाहीवरच म्हणजे गदा येईल व त्यांनाही माहिती त्यांची ही निवड ही लोकशाही मार्गाने झालेली असते. तर मित्रांनो हे सत्य आहे. जर मित्रांनो सत्ताधारी पक्षाला जर खरंच घोटाळा करायचा असता तर 2024 साली त्यांनी 400 पारचा म्हणजे लोकसभेला नारा दिला होता. पण त्यांचा नारा 240 वरच अडकला. तसं जर त्यांना घोटाळा करायचा असता तर त्यांनी 380, 85, 90 पर्यंत जागा 100% आणल्या असत्या. पण तसं काही नसतं मित्रांनो. हा निकाल फक्त आणि फक्त लांबणीवर गेला आहे. लोकशाही मार्गानेच गेलेला आहे. संविधानाच्या मार्गानेच गेला आहे. जर 3 तारखेला जर निकाल दिला असता तर राहिलेल्या 24 नगरपंचायत व